नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आता एक MNC शेअर बघू. पुण्यातलीच कंपनी आहे KSB लिमिटेड. ओके. आणि कंपनी प्रचंड वेगाने वाढते. सोलर प्लांटमध्ये सोलर पंप्स बनवते, त्याच्यामध्ये घुसलेले ऑलरेडी न्यूक्लिअर प्लांटसाठी जे वॉटर पंप्स लागतात ते बनवते. ओके. आणि कुठे कुठे काम करते, टिपिकली वॉटर एरिया, मायनिंग एरिया, एनर्जी, ओके, पेट्रोलियम, जनरल इंडस्ट्री, तर बिल्डिंग्स, सर्व्हिसेस आणि वॉल्स पण बनवते, एक्सपोर्ट करते. ऑर्डर्स 18% CAGR वाढतात, रेव्हेन्यू 18% CAGR वाढते इयर ऑन इयर. ओके. एम्प्लॉईज पण 106 होते 2015 ते आता 300 झालेत. म्हणजे जी कंपनी एम्प्लॉईज वाढवते, ऑब्व्हियसली कंपनी इज नॉट ब्लाइंड टू द ग्रोथ. ओके. एम्प्लॉईज डबल झालेत, बाकी कंपनीने हे कमी केलेत त्यांचे एम्प्लॉईज, पण ह्या कंपनीचे 10 वर्षामध्ये एम्प्लॉईज तिप्पट झालेत. ऑब्व्हियसली कंपनी एक्सपांडिंग विथ ब्रेकनेक स्पीड. ओके. आणि सोलर पंप्स बनवणारी अजून एक कंपनी आणि MNC कंपनी आहे. 2700 करोड ऑर्डर बुक आहे याचं. ऑर्डर बुक पण हे कंपनी डिक्लेअर करते. 800 डीलर्स आहेत त्यांचे. ओके. राजीव जैन हे मॅनेजिंग डायरेक्टर्स आहेत आणि ऑब्व्हियसली फॉरेन बोर्ड आहे यांचा आणि गौरव स्वरूप चेअरमन आहेत. ओके. जर्मन पेरेंट्स. रॉबस्ट प्रॉडक्ट्स असतात जर्मनीच्या कुठल्याही कंपनीचे. बघा, प्रॉडक्ट्स आर व्हेरी रॉबस्ट अँड रिलायबल, गॅरंटेड. ओके. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स अजिबात येत नाही, त्यामुळे लोक त्यांना प्रीमियम देतात. प्रीमियम अशा कंपनीला नक्कीच मिळतं ज्याचं प्रॉडक्ट डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता. ओके. हे लोक अजून PM किसान योजनेसाठी सोलर पंप बनवतात, सांगितलं तुम्हाला. ओके. नंतर 89 करोडपासून आता 300 करोडचे सोलर पंपच बनवतात हे लोक. ओके. नंतर रेल्वेसाठी बनवतात. ओके. नंतर इतरही लोकांसाठी पैसे काय म्हणायचं सोलर पंप्स बनवतात. स्टँडर्ड बिझनेस यांचा शिरवळला आहे. ओके. आणि एनर्जी बिझनेस पिंपरीला आहे, त्याच्यामध्ये कपॅसिटी एन्हान्समेंट चालली आहे. सप्लाय चेन स्ट्रेंथनिंग करतात आहे, एक्सपांडिंग ASC वर्क सर्व्हिसेस. ओके. लोकलाइज मेकॅनिकल सील मेकॅनिकल सील हा फार क्रिटिकल कंपोनंट असतो कुठल्याही कंप्रेसरमध्ये किंवा पंपामध्ये. तर हे लोक मेकॅनिकल सील बनवतात. स्पेअर पार्ट्समध्ये प्रचंड यांचा फायदा आहे. ओके. त्यामुळे सर्व्हिसेस बिझनेस यांनी गेल्या काही वर्षामध्ये खूप स्ट्रेंथन केला आहे. ट्रेनिंग पण खूप स्ट्रॉंग आहे आणि इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग सर्व्हिसेस पण यांचे खूप स्ट्रॉंग आहेत. आणि ऑब्व्हियसली कंपनीचे 75% तर शेअर्स कंपनीकडेच आहेत. ओके. म्हणजे प्रमोटरकडे आहेत आणि बाकीचे DI, FI किंवा पब्लिककडे. ओके. हा शेअरचा भाव 900 रुपये होता एका वर्षापूर्वी आणि नंतर तो पडून 600 रुपयाला आला 2025च्या फेब्रुवारीला. आता परत वाढून परत गेला आहे 853 किंवा 780 वगैरेपर्यंत. ओके. टेक्निकल चार्ट बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन घ्या. फंडामेंटली MNC कंपन्या खूप सेफ असतात, पण त्या चार्ट बघून घ्यायच्या असतात. ओके. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा, तुम्ही पण अभ्यास करा. टेक्निकल कोर्स केला असेल तर तुम्हाला कळेलच कधी घ्यायचा कधी नाही. स्टॉपलॉस पण लावू शकता तुम्ही, पण MNC कंपन्यामध्ये फॉरेवर ठेवायचे शेअर्स असतात. मी एकदा घेतला की तो 10-15 वर्षांनीच तो काढायचा विकायला. ओके. आणि लागेल तर लोकांनी शेअर मार्केटमधून मुलामुलींची लग्न केलेली आहे असं मी ऐकतो. ओके. गेल्या 25-40 वर्षामध्ये म्हणजे एक शेअर विकून लग्न. ओके. बघा तुम्हाला पटतंय का. थँक्यू.